मराठी ही आलीच पाहिजे, पण मातृभाषेच्या नावावर हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणारच. भाषेवर वाद होऊ नये असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना दिलेला होता. फडणवीसांच्या याच वक्तव्यावरनं खासदार संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय. मराठी भाषेसंदर्भात हिंसाचार होईलच, काय उखडायचं ते उखडून घ्या असा इशारा राऊतांनी फडणवीसांना दिलाय. माझं अतिशय पक्कं मत आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे, ती कंपल्सरी असली पाहिजे, ती अनिवार्य असली पाहिजे, ती आपण अनिवार्य केलीच आहे. पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठीसोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे. आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या, ही जी मानसिकता आहे, या मानसिकतेला माझा विरोध आहे. मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार का उखडायचे ते उखडा. हा महाराष्ट्र आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत. आणि आमच्या बापजाद्यांनी 106 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे. तुम्ही नाही दिलं. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात. तुमचं मुख्यमंत्रीपद ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार, हे आम्हाला माहिती आहे. मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार. तुमचा कायदा, तुम्ही काय मोरारजी देसाई व्हायला जात आहे का? आमच्यावर गोळ्या घालणार आहात तुम्ही मराठीचा आग्रह धरताय म्हणून? हो, धरतोय आम्ही, धरणार आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाही आहे. तुमच्या गुजरातमध्ये आधी, तुमच्या म्हणतोय मी, तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा आणि मग महाराष्ट्रावर लादा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.